गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहे, पण त्यासाठी गरजेपुरतं बियाणं मात्र राज्यात उपलब्ध नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीनची बियाणं म्हणून पेरणी करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलंय। सोयाबीन विकत घेण्यापूर्वी तसंच घरचं सोयाबीन पेरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता, उगवण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत वाशिमच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया। गतवर्षी विदर्भात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीनच्या बीजोत्पादनाचे अनेक प्लॉट खराब झाले। अनेक शेतकऱ्यांकडील घरगुती बियाणं देखील खराब झाले। त्यामुळे शेतकऱ्यांनी विकतचं बियाणं घेण्याऐवजी घरचं सोयाबीन पेरण्यावर भर द्यावा, असं आवाहन कृषी विभागाने केलंय। त्याचबरोबर घरचं किंवा विकतच्या अशा कोणत्याही बियाण्याची उगवण क्षमता तपासावी। बियाण्याची उगवण क्षमता तपासण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे। यासाठी जे बियाणं विकत घ्यायचंय त्यातील मुठभर सोयाबीनचे दाणे ग्लासभर पाण्यात 5 मिनिटं बुडवावेत। त्यानंतर हे दाणे पाण्याबाहेर काढावेत। हे फुगलेलं जे बियाणं आहे याचा कोणत्याही प्रकारचा वापर करू नये आणि हे बियाणं उगवून येणार नाही, म्हणून जे सुरकुत्या पडलेलं बियाणं आहे तेच बियाणं आपण पेरणीसाठी वापरावं, म्हणजे ते निश्चितपणानं उगवून येईल। हे सुरकुती पडलेलं किंवा वळी पडलेलं जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य बियाणं आहे, याचा वापरच शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। फुगलेल्या बियाणाचा वापर करू नये, ते बियाणं उगवून येणार नाही। यामध्ये साधारण बघा 80% बियाणं चांगलं आपल्याला सापडलेलं आहे। सध्या राज्यात ग्रामीण भागात बोगस बियाणं, बोगस खतांच्या विक्रीचा सुळसुळाट सुरू आहे। त्याची खरेदी करताना शेतकऱ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे। नुकतंच वाशिम शहराजवळच्या एका गोदामात धाड घालून 1.5 कोटी रुपयांची बोगस खतं जप्त करण्यात आली, तर 2 कोटी रुपयांचं सोयाबीनचं बोगस बियाणंही जप्त झालंय। वाशिम जिल्ह्यात खतं बियाण्यांच्या गुणवत्तेत कुठे शंका आल्यास शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलंय। गजानन भोयरचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, वाशिम।